हाय, हॅलो, नमस्कार. मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे जर गुलाबाची झाडे असतील आणि अशी जर फुलं पाहिजे असतील, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. कारण एक झाड मी लावून दाखवणार आहे, की लावल्यापासून कशी कशी काळजी घ्यायची आहे. आता हिवाळ्याचे दिवस आहेत, झाड लावल्यानंतर कोणते खतं द्यायचे, हे सर्व तुम्हाला माहिती मी देणार आहे. त्याआधी मी गुलाब दाखवते, की किती छान गुलाबं फुललेले आहेत. पहा, आता सध्या तर हिवाळ्याचे दिवस आहेत आणि गुलाबाचे रोपं च्या वाढीसाठी किंवा गुलाब येण्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे येतात ह्या हिवाळ्यात लावल्यानंतर झाडं गुलाबाचे छानपैकी. तर हिवाळ्यात गुलाब लावायच्या आणि वाढीचा काळ असतो. त्यामुळे कोणते झाडे घ्यायचे, कसे घ्यायचे हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. ज्यावेळेस तुम्ही नर्सरीतून गुलाब आणताल त्या टायमाला गुलाबाची निवड करताना जास्त गुलाबाचे फुलं आलेले आहेत असे झाड कधीच घ्यायचं नाही. एखादं फुल आले म्हणजे आपल्याला कळावं की ते फुल कोणत्या कलरचं आहे. असं एखादं फुल आलेलं असेल तर ते झाड निवडावं. आता मी कसं लावलेलं आहे ते मी जास्त काही सांगत नाही. तुम्ही पहा ते कसं केलं आहे ते. झाड लावताना पहिल्यांदा ड्रेनेज होल व्यवस्थित आहे का किंवा नसेल तर ते पाडा. ते महत्त्वाचं आहे कारण त्याच्याशिवाय कुंडीत लं पाणी जास्तीचं पाणी निघून जाणार नाही आणि जास्तीचं पाणी राहिलं तर झाडाच्या मुळा कुजून जातात ओल जास्त राहून. वेस बंद होणे म्हणून मोठे खडे खाली टाकून घेतले, केसर टाकले. बुरशी लागू नये म्हणून कोणते घरगुती उपाय करायचे हे मी पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पहा. आणि शेंड्या मी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि त्याच्यात आता माती तयार करून घेतलेली होती. 60-70% माती, 30% वाळू आणि 10-20% खतं असं म्हणजे आपलं कंपोस्ट खत, शेणखत टाकलेलं होतं. आणि असे माती तयार केली होती. पावसामुळे जरा ते चिखल होऊन त्याचे खडे झालेले आहेत. मी तसेच वापर केलेला आहे जेणेकरून पाणी टाकल्यानंतर ते नीट होतील असं काहीही नाही. त्याच्यात आता मी साफची पावडर भेटती, ती आणली होती, ती टाकली जेणेकरून बुरशीजन्य काही लागणार नाही, बुरशी लागणार नाही. हळद टाकली आहे. हळदीने निर्जंतुक असतात म्हणजे मध्ये काही बुरशी किंवा काही कीड लागू नये म्हणून हळद पण टाकून घेतलेली आहे त्या मातीवर. आता हे झाड मी घेतलेलं आहे पहा. मी पहिल्यांदा सांगितलं तर जास्त फुलं असलेले घ्यायचे नाही. तर फुटवे असलेले गुलाबाचे झाड असं निवडायचं. पहा, ह्याला फुटवे भरपूर आलेले तर काही जर बुरशी काही आलेली असेल, शेवाळ आलेलं असेल तर ते काढून टाकायचे. आणि मी हे झाड आणून 4-5 दिवस झालेलं होतं नर्सरीतून आणून, लगेच लावलेलं नाही कारण आपल्या वातावरणात त्याला सूट व्हायला पाहिजे. त्यामुळे मी 4-5 दिवस तसंच ठेवलं होतं आणि आता लावायला घेतलेलं आहे. आता मी त्याच्यातलं काही जे गवत किंवा थोडंसं आता पावसामुळे शेवाळ ते आलेलं होतं ते काढून टाकलेलं आहे. काही बुरशी काही आलेली असेल ते सर्व पाहिलं मी आणि आता त्याच्यावरची पिशवी काढून टाकते आणि थोडीशी मुळा मी थोड्या ढिल्या करणार आहे कारण नर्सरीतली माती जरा थोडीशी चिकट असते. त्याच्यामुळे एकदम मुळा ते असे चिप्प झालेले असतात. थोड्याशा मोकळ्या करून मी आता आतमध्ये ठेवणार आहे. झाड लावल्या लावल्या कधीच उन्हात ठेवायचं नाही. 4-5 दिवस सावलीत ठेवायचं जेणेकरून उन्हाने ते सुकणार नाही. हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. माझ्या नंतर विसरून जाईल म्हणून आधीच सांगते. पहा, झाड निवडणं खूप महत्त्वाचं आहे. जे ग्राफ्टिंग म्हणजे जिथं आपण त्यांनी कलम केलेलं असतं नर्सरीवाल्यांनी, ते तुटलेलं असूनी कलम म्हणजेच ग्राफ्ट आणि मातीतील अंतर 2 ते 3 इंच असावं. ग्राफ्टिंग हे जुनट असावं म्हणजे जरा ते थोडंसं ग्राफ्टिंग काळं झालेलं असावं. हिरवट असूनी म्हणजे एकदम आत्ता ताजं केलेलं कलम असूनी त्याची पण एवढी वाढ व्यवस्थित होत नाही. जुनट असेल तर त्याची छान अशी वाढ होते. त्याच्यानंतर जास्त फांद्या असलेल्या आणाव्यात. कळ्या किंवा फुलं असेल तर ते असं निवडायचं नाही कधीच. गुलाब हे फुलांचा राजा आहे. त्यामुळे त्याला राजासारखं तर ठेवावंच लागेल हो. कारण कुठलंही झाड जरी गुलाबाचं आणलं तरी ते छोट्या कुंडीत कधीच ठेवायचं नाही. सुरुवातीला तुम्ही निदान 8 ते 10 इंच तरी कुंडी वापरायची. जर त्याची त्या 1-2 वर्षात किंवा एखाद्या वर्षात ते झाड मोठं झाल्यावर मग तुम्ही परत ते मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट करा. पण शक्यतो पहिल्यांदा आणल्यावर सुद्धा बऱ्यापैकी कुंडी जरा थोडीशी मोठीच घ्या. आता झाड तर लावलेलं आहे, की तुम्हाला आता लगेच वाटणार, की झाडं लगेच मोठं व्हावेत, त्याला कळ्या याव्यात. असं कधीच अपेक्षा नाही ठेवायच्या. लावल्या लावल्या लगेच झाड हे कधीच मोठं होत नाही किंवा त्याला
त्याची वाढ आपल्याला दिसत नाही थोड्या दिवस. तर तरी म्हणलं तरी 15-20 दिवस किंवा महिना म्हटलं तरी एवढं काही त्याची वाढ होत नाही. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण झाड लावलेलं असतं त्याच्यामुळे काय होतं की ते झाड आपले फक्त पहिल्यांदा मुळ्या सेट होण्यासाठी आपले दिलेले खतं किंवा पाणी जे काय अन्न असेल ते मुळ्या वाढण्यासाठी त्याचा वापर करतं. ते वरी पाठवत नाहीत पानांना, फुलांना किंवा त्याची वाढ होऊ देत नाही. त्याआधी खालची मुळांचीच वाढ व्यवस्थित होती. ज्यावेळेस मुळा छान सेट होतात आपण लावल्यानंतरच्या कुंडीमध्ये, त्याच्यानंतर मग ते अन्न वरच्या बाजूला पुरवायला सुरू करतं. मग पालवी फुटते, फांद्या नवीन येतात. मग ते त्याच्यात असं बऱ्याचपैकी असं वाढ व्हायला सुरुवात होती. पहा मी इथं नीम पावडर पण टाकलेली आहे आणि हळद थोडीशी, साफची पावडर अजून वरून पण मी टाकलेली आहे. शेणखत थोडंसं टाकलेलं आहे. आता हिवाळा आहे त्यामुळे मी शेणखत टाकलेलं आहे, कारण थंडीचे दिवस असतात. शेणखत हे उन्हाळ्यात टाकायचं नाही, कारण उष्णता असते शेणखतामध्ये, हे लक्षात ठेवा. त्यामुळे शेणखत आता हिवाळा आहे त्यामुळे मी बऱ्यापैकी टाकलेलं आहे. पहा मी पहिले आलेलं फूल काढून टाकलेलं आहे, जेणेकरून ते फूल काढले की तिथं नवीन पालवी फुटून कळ्या नवीन येणार. जर ते फूल तसंच ठेवलं तर कळ्या किंवा फांद्या नवीन येणार नाहीत, फुलं येणार नाहीत. त्यामुळे आणि तिथं मी थोडी साफ पावडर लावलेली आहे, जेणेकरून जिथून आता जखम झाल्यासारखेच असते. आपण जर आपल्या जखमेवर औषध लावलं, हळद लावली तर ते जखम नीट होतं. तसं ह्याला पण आपण ज्यावेळेस येऊन गेलेले फुलं काढतो त्यावेळेस तिथे एक जखमच झालेली असते. तिथून जंतूजन्य किंवा बुरशीजन्य चा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात होते आणि झाड खराब व्हायला होतं. त्यामुळे तिथं साफ पावडर किंवा हळदही तुम्ही लावून निर्जंतुक करू शकता. हिवाळ्यात कसं झाडांचा आरामाचा काळ असतो, पण गुलाबाला फुले येतात. पण तरी बरेच जण म्हणतात की फुले येत नाहीत अशी तक्रार करतात. तर किंवा बुरशी, फंगस लवकर लागतं. मग त्याच्यासाठी काय काळजी घ्यायची, घरगुती उपाय काय करायचे? तर हळदीचं पाणी टाकू शकता, बुरशी लागत नाही. किंवा मग टरफल अंड्याचं टाकू शकता तुम्ही मिक्सरवर बारीक करून, त्याच्याने कॅल्शियम मिळतं. हळदीचे पाणी टाकून ते तर सांगितलं. खत म्हणून चहा पावडर, तुम्ही चहा वाळवून वापरलेली चहा वाळवून त्याची पावडर टाकू शकता. केळीचे साल, कांद्याचा टर्फल, लसणाचं साल, लिंबूच्या साली किंवा आपले कडुलिंबाच्या पाला हे 3-4 दिवस भिजू घालून त्याचं पाणी मिक्सरवर बारीक करून गाळून साफ पावडरमुळं झाड सुकत नाही किंवा पानं पिवळे पडत नाही. तर जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने झाडे लावा. धन्यवाद.